2021 मध्ये रायगड जिल्ह्यामधल्या पोलादपूरमधील सुतारवाडीमध्ये दरड दुर्घटना घडली आणि याच्यामध्ये 12 घरं आहेत ती पूर्ण वाहून गेली। या 12 घरांमध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला होता आणि यानंतर आजही येथील जे रहिवासी आहेत सुतारवाडीचे यांची परड होते। आपण जर का या ठिकाणी पाहिलं तर या 12 घरांच्या वाडीला साधारणतः 44 घरांचं पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनामार्फत सादर करण्यात आलेला आहे, मात्र अद्यापही यांना घरं मिळत नाहीत। आपल्याकडे जे प्रत्यक्ष याच्यामध्ये ज्यांची नातेवाईक गेलेले आहेत अशी माणसं आहेत। सर काय सांगाल, नक्की काय दुर्घटना घडली, कोण आपल्या इथलं गेलं होतं, काय झालं होतं? मी नितेश कृष्णा सुतार, माझ्या एक 6 वर्षाची मुलगी आणि एक 9 वर्षाची मुलगी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याच्यामध्ये मयत झाले आणि तेव्हापासून आम्हाला शासनाने राहायला घर पण दिलं नाही। त्या दिवसाची काय दाहकता, काय घटना घडली होती? त्या दिवशी घटना अशी घडली की अचानक वरनं चिखल सगळा वाहून आला। आम्हाला 1 मिनिट पण माहिती नाही पडलं की नेमकं काय घडतंय। या प्रसंगामध्ये आम्ही पूर्ण बेचैन झालो, मातीच्या ढिगाऱ्याखाली वाहून गेलो, पूर्ण गाडून गेलो। माझ्या मिसेसचा एक पाय फ्रॅक्चर आहे, पोरग्याचा एक पाय फ्रॅक्चर आहे आणि माझ्या 2 मुली। खरोखरच खूप दुःखद घटना आहे। आत्ताही म्हणजे 4 वर्षांनंतरही लोकांना त्यांच्या भावना अनावर होत आहेत। साहेब तुमचं काय झालेलं, काय घटना घडली होती? जेव्हा ती दरड आली तेव्हा मी घरातच होतो, माझी मुलं पण घरी होती आणि आम्ही नुकतंच जेवायला घेतलं होतं आणि त्यात असा हवा कशी वारं कसं येतं त्यापर्यंत आवाज आला। मुलं म्हटली पप्पा हे काय झालं? मी दरवाजा खोलून बघतो तर माझ्या दरवाजात पूर्ण चिखल आलेला आतमध्ये आणि एका क्षणातच होत्याचं नव्हतं झालं। त्यामध्ये माझी पत्नी आणि 2 मुलांचा, पत्नी तर मयत आहे आणि 2 मुलं फ्रॅक्चर आहेत। मी असा पूर्ण बेघर झालेला, मी पण पहिल्यापासून अपंग आहे, माझं पण ॲक्सिडेंट झालेलं होतं। शासनाने त्यानंतर तुम्हाला काय आश्वासन दिलं होतं? आश्वासन दिलं होतं, ते अजूनपर्यंत काय पूर्तता काहीच नाही त्याची। काय आश्वासन होतं? की तुम्हाला घरं बांधून देतो। शासनाने आम्हाला जे मदत होती ती केली, पण घरांचं तर अजूनपर्यंत काहीच पत्ता नाही। आम्ही आता सध्या भाड्याने राहतोय। या दुर्घटनेनंतर शासनाने येथील जे ग्रामस्थ आहेत म्हणजे 44 जे ग्रामस्थ आहेत, घरं आहेत, त्यांना नवीन घरं देण्याचा प्रस्ताव केला आणि त्यानंतर एक जागा अलर्ट झाली साखर सुतारवाडी गावच्या हद्दीमध्ये आणि त्या ठिकाणी 3 गुंठे प्रत्येकी जागा देण्याचं केलेलं आहे। नक्की काय भेदभाव शासनाने केला यामध्ये? शासनानं केलेला भेदभाव, कारण झालेला प्रकार किती भीतीदायक आहे हा आपल्यासमोर आता ह्या ग्रामस्थांच्या मांडणीतून आपल्यासमोर आला आहे। परंतु एकाच दिवशी साखर सुतारवाडी आणि महाड तळी या ठिकाणी ही दुर्घटना घडली आणि ती दुर्घटना घडल्यानंतर महाडसारख्या ठिकाणी शासनानं साधारणतः 19 लाख ते 20 लाख रुपयाची घरं तात्काळ त्या ठिकाणी दिली। मग हा आमच्यामध्ये भेदभाव शासन नक्की का निर्माण करते? काय भेदभाव शासन करते? कारण तिथं 19 लाखाची घरं आणि या ठिकाणी फक्त 2,30,000। ह्या 2,30,000मध्ये घर होणं हे कदापि शक्य नाही आणि मग आम्ही नेमकं ह्या महाराष्ट्रामध्ये राहतो का काय हाच आता प्रश्न निर्माण झाला। कारण आमच्यामध्ये शासनाने साखर सुतारवाडीच्या ग्रामस्थांना केवळ 2,30,000 दिले आहेत आणि जेव्हाही अतिवृष्टी चालू होते त्यावेळेला शासन इथल्या लोकांना म्हणजे जी ग्रामस्थ आताही सुतारवाडीत राहतात त्यांना नोटिसा बजावतं। काय नोटिसा बजावल्या जातात, भूमिका काय असते आपल्या? आतापर्यंत शासनाने जे आश्वासन दिली तर परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा म्हणजे की काही त्यांनी म्हणजे पाठपुरावा केला नाही। आम्ही आमच्या ह्या सगळ्या 2022मध्ये झालेला हा 21मध्ये 22 तारखेला झालेला हा प्रकार की आपत्कालीन आली, त्यातमध्ये आमच्या मुलांची मुलं गेली तर आमची बेघर झालीत। जरी 12 घरं गेली असलीत तरी त्यातमध्ये 44 कुटुंब उद्ध्वस्त झालीत। आता त्या सुतारवाडीमध्ये फक्त की व्यवस्थित असणारी 4 ते 5 कुटुंब राहत आहेत, बाकी सगळी मुलं पैकी स्वतःची कुटुंब घेऊन पोलादपूर ठिकाणी किंवा कापला ठिकाणी भाड्याने राहत आहेत। आता आम्हाला भाडं परवडणं असं झालेलं आहे। आम्ही येणाऱ्या आता ह्या जुलै महिन्यामध्ये ह्या ज्यावेळी अतिवृष्टी असते त्यावेळी मी सगळी आमच्या असणारे ग्रामस्थ त्या राहत्या सुतारवाडीमध्ये मी राहायला घेऊन येत आहे। उद्या अजूनही आमच्या काही जीवाचं बरं वाईट झालं तरी त्याला ते शासन जबाबदार असेल, तरी माझी ह्या मीडियातर्फे शासनाला एकच विनंती आहे, शासन जबाबदार असेल अशीच इथल्या ग्रामस्थांची आता तीव्र टोकाची भूमिका आहे। 2021ला दुर्घटना घडली, आता 4 वर्ष पूर्ण झालेत तरी देखील शासन साखर सुतारवाडीच्या लोकांना घरं देऊ शकत नाही आणि त्यानंतर आता वेगळा एक आक्रोश आहे तो लोकांच्या मनात वाढलेला आहे आणि आता भलं बुरं काही हो, आम्ही आता पुन्हा त्याच गावच्या वाडीमध्ये राहायला येणार अशीच एक भूमिका ग्रामस्थांकडून घेतली जाताना दिसत आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.